20 मार्च रोजी सकाळी 11 वाजेची वेळ. अचानक हळडप गावात हरणाचे पाडस घाबरलेल्या अवस्थेत सैरावैरा पडू लागले आणि मागे 8 श्वान त्या हरणाच्या पाडसाचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागले. तो हल्ला श्वानांनी यशस्वीही केला. हरणाच्या पाडसाच्या गळ्यावर व इतर अवयवांवर चावा घेतला, त्यामुळे हरणाचे पाडस जखमी झाले. श्वानाच्या तावडीतून हरणाच्या पाडसाची सुटका करण्यासाठी हळडप गावातील नागरिक भास्कर कुरमेलकर सर्वप्रथम धावून आले. त्या भेदरलेल्या हरणाच्या पाडसाला पाणी पाजून मुक्या प्राण्यांबद्दल असलेले लढा दाखवून माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्याबरोबरच कृषी गवळी, रमेश दळवे, सुनील राठोड, राजू मडावी, राजू काळे यांनीही हरणाच्या पाडसाला जीवदान देण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले, परंतु 1 तासानंतर पाडसाचा मृत्यू झाला. 2 तासानंतर गोंडवडसा वन परिमंडळचे वनपाल NB राठोड, वनरक्षक SK तिळेवाड, MK केंद्रे, RP धोंडगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. माहूर तालुक्यातील यावेळी एकाही पाणवठ्याची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले नसल्याने जंगल शिवारातील वन्य प्राण्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावात प्रवेश करत आहे. पुढील काळात वन्य प्राण्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वरिष्ठ स्तरावरून जंगल पाणवठे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. माहूर तालुक्यातील हळडप गावात घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला देऊनही तब्बल 2 तासानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी हजर झाले. त्यामुळे खरोखर वनविभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहून आपले कर्तव्य बजावत आहेत का, या बाबींची वरिष्ठांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी हळडप गावातील वनप्रेमी नागरिकांनी केली आहे. संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.